छान छान माझ्या बाबासाहेबानं दिला बुद्धाचा धम्म छान ग छान 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 माझ्या बाबासाहेबानं दिला बुद्धाचा धम्म छान ग छान 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 माझ्या बाबासाहेबानं दिला बुद्धाचा धम्म छान ग छान 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 माझ्या बाबासाहेबानं हा बुद्धाचा धम्म छान ग छान 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 माझ्या बाबासाहेबानं दिला बुद्धाचा धम्म छान ग छान 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 माझ्या बाबासाहेबानं ग सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. दिवसाच्या शुभेच्छा देतो आज वाढदिवसाच्या
रेशमी जुल्फे ये शरबती आंखें तुम्हें देख कर जी रहे हैं सभी, तुम्हें देख कर जी रहे हैं सभी. मी अरुणरावजी मेश्राम सर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं आरोग्य हे निरोगी राहो असे तथागत चरणी मंगल कामना करतो आणि त्यांना आनंद द्विगुणित करायचा म्हणून म्हणायचा आहे. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, पाव्यातिला सूर येतो ओटातुनी ओंजळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, ही दानता जीवदाता प्रारंभ हा होळिकावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातिला सूर येतो ओटातुनी ओंजळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. आणि उत्तर त्याचं कुटुंबही सुखी समृद्ध राहो. आणि आमचे गौरवभाई पण आहे जे जिल्हा कार्यालयीन सचिव आहेत त्यांचा पण वाढदिवस आहे. तर मी या दोघांनाही पहिला भारतीय बौद्ध महासभा परिवार, त्याचप्रमाणे संतसैनिक दल दुसरा परिवार आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय आणि त्याचप्रमाणे माझ्या शेंडे परिवारातर्फे कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर्वांना जय भीम. माननीय मेश्राम सर आणि आज अमरावती जिल्ह्याचे कार्यकालीन सचिव शेंडे सर या दोन्ही सत्कार मूर्तींचा मी भारतीय बौद्ध महासभाद्वारे अभिष्ट चिंतन करतो. या आयुष्यासाठी मी मंगलकामना करतो. वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे ते सत्कार मूर्ती आयुष्यमान आदरणीय अरुणभाऊ मेश्राम व सोबतच उपस्थित असलेले अमरावती जिल्हा कार्यालय सचिव यांना सुद्धा मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना हार्दिक दोघांना पण शुभेच्छा देतो. मेश्राम यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे की त्यांनी अवघ्या 3 वर्षामध्ये त्यांनी एक अशी चांगली जागा मिळवली. त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि त्यांनी तसेच मला अशी अपेक्षा आहे की आम्हाला पण घेऊन चालावं. आणि बाबासाहेबांमुळे आपण सुटापोटात राहून आलो म्हणून सगळ्यांनी ते गाणं म्हटलेलं आहे. सुटबूट टाय हो घालून सुटबूट टाय
फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय घालून सुट बूट टाय हो घालून सुट बूट टाय फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय मोठ्या मनाचा राजा दिनाचा मोठ्या मनाचा त्या जीवाला विद्याधनाचा भले भले धरतात पाय हो भले भले धरतात पाय फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय नारा प्यार प्यार जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा एतबार ना रहा दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा एतबार ना रहा माणसाच्या मुखात गोडवा माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असावी की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत असतात अशा अरुण भाऊच्या बाबतीत गरिबीतून रेल्वेमध्ये लागले आणि आपुलकी नाही केले म्हणून त्यांना मी दोन म्हणतो अरुण भाऊ मेश्राम तुम्ही खरोखर करा 100 वर्ष राहा वाढदिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आज जय भीम. आदरणीय प्रकाशभाऊ बोरकर, भंडारा शाखेचे अध्यक्ष आदरणीय कुशालरावजी सांभारे सर, त्याचप्रमाणे असे मनमिळावू स्वभावाचे अरुण भाऊ मेश्राम जे सत्तामूर्ती आहे आणि आमचे राहुल भाऊ शिंदे जे आहेत त्यांना सुद्धा मी कोटी कोटी शुभेच्छा देत आहोत. एकच म्हणणार आहोत, दिली तू आम्हावरी वृक्षाची छाया. आपल्याला सर्वांना मोदीची वृक्षाची छाया मिळाली म्हणून चांगल्या पद्धतीने जगत आहोत आणि चांगल्या पद्धतीने निवृत्त होऊन आपले कुटुंब, आपला समाजकार्य, आपल्या कुटुंब सभेसोबत आपल्या मित्र परिवार आज चालत आहे. दिली तू आम्हावरी वृक्षाची छाया, दिली तू आम्हावरी वृक्षाची छाया, दिली तू आम्हावरी वृक्षाची छाया. कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया. आम्हाला दिली तू जीवापाड माया, आम्हाला दिली तू जीवापाड माया. कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया. तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला, तुला पाहता बा मनोही जळाला. मनूची नीती संपली आता, मनूची भीती संपली आता. रचिला इथे तू समतेचा पाया, रचिला इथे तू समतेचा पाया. कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया. माझ्या बडगे परिवारातर्फे आणि भारतीय उत्तमातर्फे हार्दिक शुभेच्छा. फूल शबनम में डूब जाते हैं, फूल
शबनम में डूब जाते हैं और जख्म मरहम में डूब जाते हैं, और जब हमें मेश्राम साहब की याद आती है तो हम उनके गम में डूब जाते हैं। विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना प्रथम अभिवादन करतो. धर्मपीठावर उपस्थित आजच्या या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी भोकर सर, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे असे सत्कारमूर्ती आदरणीय अरुणजी मेश्राम साहेब, धर्मपीठावर उपस्थित भंडारा शहर शाखेचे अध्यक्ष सांभाळे सर, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष आदरणीय मदनजी खंडारे सर, आणि समस्त भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सुंदराजी सैनिक, त्यांना मला सप्रेम जय भीम. आज आपण भारतीय बौद्ध महासभेच्या या सहपरिवारामध्ये आदरणीय मेश्राम साहेबांचा वाढदिवस साजरा केला आहोत. या वाढदिवसानिमित्त मी त्यांना हार्दिक हार्दिक मंगल कामना करतो. आणि त्यांच्या चेहऱ्यावर पाहण्यात असं वाटतं की ते 65 वर्षाचे, अतिशय तरुण असं सुंदर व्यक्तिमत्व. हा 65 उलटा गेला तर 35 वर्षाचे. 35 बरोबर म्हटलं ना. 35 आता कधी उचलूनच राहिली. 3.5 केला आहे. घोडा व्यक्तिमत्व आपल्यासमोर बसलेला आहे. आणि दर रविवारी त्यांना वंदनीला पाहत सुद्धा केला असतात. आणि रेल्वेचे कर्मचारी म्हणजे काम करून हे ज्या मोकळे होतात ते काही काम करत नाहीत भविष्यामध्ये, पण तसं काम करत नाहीत, मस्त आपल्या घरी आराम करतात. असे बरेचसे कर्मचारी आहेत. पण एक असं एक दुर्मिळ व्यक्तिमत्व की आपले इथं बरेचसे रेल्वे कर्मचारी भारतीय बौद्ध महासभेचे काम करतात आणि तळमळीने काम करतात. त्यापैकी एक महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे मेश्राम साहेब. आणि असं व्यक्तिमत्व जी सर्वांना घेऊन चालणारं, स्वभाव चांगला, मन मिळावं अशा लोकांची आपल्याला गरज आहे. मित्रत्व आपण जपतो आणि समाजभान जाणताना, समाजभान ठेवताना अशाही व्यक्तिमत्वाची आपल्याला या चळवळीमध्ये गरज आहे. नुसतं आपण आपल्या वेळ जावा म्हणून येणं आणि निघून जाणं त्याला चळवळ नाही म्हणून अतिशय तन मन धनाने जर आपण काम केलं, चळवळीला बळ दिलं तर ते व्यक्तिमत्व सदैव आपल्या स्मरणात राहतं. त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे मेश्राम साहेबांचं. एक आपली चळवळच आहे. बुद्ध वंदनीला जाणे, धम्मदेशना करणे, लोकांमध्ये जागृती करणे, गोरगरीब सगळ्यांचा जो संकल्प आहे तो काही साधा सुद्धा नाही. दिसायला साधा दिसतो परंतु फार मोठी चळवळ आहे. आणि चळवळ सर्वदूर अशी साधत गेली पाहिजे. तना मना धनात घरात पोहोचली पाहिजे. आणि ती पोहोचण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. एक कार्यकर्ता म्हणून आपण कार्य केलं पाहिजे आणि सक्रिय असलं पाहिजे. त्यापैकी मग व्यक्तिमत्व आहे आणि सक्रिय आहे. अशा या व्यक्तिमत्वाला मी पुढील भविष्यासाठी मंगल कामना करतो. त्यांना सदिच्छा देतो की तिने भारतीय बौद्ध महासभेमध्ये सामील होऊन अतिशय तन धनाने कार्य करावं आणि आम्हाला सुद्धा अशी प्रेरणा द्यावी अशी मंगल कामना करतो. थांबतो. जय. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ कार्यकर्ते भोकर साहेब व तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले कामटेके साहेब आणि मी आपल्यासमोर आपले छोटे मोठे गीत वेळ दाखवलं आपल्यासमोर. आला बाई आला वाढदिवस आला, मेश्राम साहेबाचा बाई वाढदिवस आला. आला बाई आला वाढदिवस आला. त्यांची पत्नी काय होते? मेश्राम साहेबाचा बाई वाढदिवस आला, मेश्राम साहेबाचा बाई वाढदिवस आला. काढून आरती ओवाळी साहेबाला, नजरा ना लागे कुणाची,
लावते काळा टिळा जिकडे तिकडे बाई वाढदिवसाचा वाजा जिकडे तिकडे बाई वाढदिवसाचा वाजा आला बाई आला आला बाई आला वाढदिवस आला आला बाई आला वाढदिवस आला आला बाई आला वाढदिवस आला आणून केकाला कापू वाढदिवसाला हळदीस आणून केकाला कापू वाढदिवसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ मेश्राम साहेबाला जिकडे तिकडे बाई वाढदिवसाचा बाजा आला बाई आला वाढदिवस आला मेश्राम साहेबाचा वाढदिवस आला मेश्राम साहेबाचा बाई वाढदिवस आला आला बाई आला मेश्राम साहेबाचा वाढदिवस आला. विश्वाला शांतीचा संदेश देणारे सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई आणि बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे धम्मनायक सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आज भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी अरुणजी मेश्राम यांचा 65वा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत. त्यानिमित्ताने धम्मपीठावर उपस्थित असलेले अमरावती जिल्हा पूर्वचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष मदनजी खंडारे सर आणि सत्कार मूर्ती अरुणजी मेश्राम यांचा 65वा वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. अरुण मेश्रामजी हे भारतीय बौद्ध महासभेमध्ये आता नव्यानेच या ठिकाणी रुजू झालेले आहेत. 3 ते 4 वर्ष झाले त्यांना काम करण्यासाठी. बडनेरा कार्यकारिणीमध्ये ते सक्रिय पदाधिकारी आहेत आणि उत्सुकतेने काम करत आहेत. त्यांचा स्वभाव शांत, मन मिळवू आणि अशा प्रकारचा असल्यामुळे सर्वांनी त्यांनी सांगितलेलंच आहे. आणि त्यासोबतच आजचा वाढदिवस म्हणजे जिल्हा कार्यालय सचिव श्री आदरणीय राहुल शेंडे सर यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं ते सुद्धा सुंदर असं संचालन करतात. उत्कृष्ट संचालनपटू आहेत, उत्कृष्ट वक्ते आहेत आणि सर्व गुणसंपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री राहुल शेट्टे यांना सुद्धा या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अरुण भाऊ शेंडे यांना सुद्धा 65व्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख शुभेच्छा देतो. अरुण भाऊ मेश्राम, अरुण शेंडेचं सर्व त्यांना लाख शुभेच्छा देतो. त्यांचे उर्वरित जीवन सुखी समृद्ध संपन्न जावो, त्यांना चांगलं उत्तम असं आरोग्य मिळो आणि उदंड आयुष्य लाभो अशी तथागत चरणी मंगल कामना करतो. दोघाही व्यक्तींना खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो. जय भीम, नमो. मोठी करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण आपल्या सर्वांना समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. मेश्रामच्या उशिरा जरी आले असतील अलीकडच्या याच्यामध्ये मला असं आठवते की हा 3रा प्रसंग असेल आजचा. एक तर शेंडे सर आणि मेश्राम साहेब यांचे वाढदिवस एकाच दिवशी येतात. मागे 2 वर्ष हा प्रश्न आला होता की कुणाचा वाढदिवस कधी करायचा. त्यातून मार्ग काढला आपण की त्यांच्याकडे सकाळी करायचं आणि शेंडे सरांकडे सायंकाळी करायचं. म्हणजे शेवटी आपल्याजवळ सर्वांना कसा न्याय देता येईल, कसा विचार करता येईल याबद्दल आपण सचेत आहोत, जागरूक आहोत. आणि 1 जुलै म्हटल्या तर फक्त 5-5 लोक आहेत आपल्याकडे. 1 जुलै आहे की नाही. तरीही आपण वेळ प्रसंग पाहून त्या साऱ्यांचा सन्मान
करत आलो आहोत याची आपण सर्वांनी जाणीव ठेवा. निश्चितपणे विश्राम सरांसारखे आहेत, रेल्वेचे कर्मचारी जे आहेत हे निष्ठावान कर्मचारी आहेत, प्रामाणिक कर्मचारी आहेत. याचा अर्थ बाकीचे काही बेईमान कर्मचारी नाही आहेत. आपल्यासोबत जुळणारे जे आहेत ते रेल्वेचे असतील, ते इतर खात्याचे असतील, पण जे काही जुळतात त्यांना या बंधनातून चालावं लागते. या बंधनाच्या बाहेर गेला की तो खेळाच्या नियमाप्रमाणे आऊट होते. आणि म्हणूनच आपण सर्व लोक ते समजून आहात. मी मेश्राम साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, शेंडे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याबद्दल सदैव भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे त्यांच्या ऋणातच राहू. तथागत भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोकाच्या धम्माची चळवळ पुढे नेण्यासाठी निष्ठावान लोकांची गरज आहे. एरवी वाईट वाटून नका घेऊ. सर्वात काय म्हणतो आपण त्याला, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मोठी करणारे कोण आहेत? डॉक्टर, प्राध्यापक हे नावासाठी असतात, पण बाबासाहेबांची चळवळ मोठी ठेवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वामनदादा सारख्या गायकांचा समावेश आहे. त्यांनी ही चळवळ मोठी केली आहे. ते आमचे आदर्श ठरतात. कुठलीही अपेक्षा न करता, कुठलीही एक पैशाची अपेक्षा न करता त्यांनी आयुष्यभर चळवळ मोठी करण्याचा प्रयत्न केला. आयुष्यभर चळवळ मोठी करण्याचा प्रयत्न केला. काय दिलं वामनदादाला? कोणी नाही दिलं काही. आज वामनदादाचे नाव घेऊन गायक मोठे होत आहेत. बरोबर आहे. म्हणून म्हटलं की वाईट वाटून घेऊ नका. वामनदादाचे नाव घेऊ गायक मोठे आहेत. तुम्ही आता जयंतीच्या पर्वावर एखाद्या बोलवा ना मोठ्या गायकाला कार्यक्रमासाठी. आणू शकता तुम्ही पैशाला स्वतःच्या? नाही आणू शकत. भीक मागावं लागेल दुसरीकडे जाऊन. म्हणजे मोठा माणूस झाला, पैसा कुठून आणणार आहे जायसाठी? मला असं वाटतं की कमीत कमी 1,00,000 रुपये लागत असतील त्या कार्यक्रमाला. बरोबर आहे. म्हणून म्हणतो मग वामनदादा आहे. एकंदरीत असा हा गायकांच्या बद्दलचा माझा अभ्यास आहे की त्याच्यामुळे आज वामनदादाची गरज आहे. वामनदादा सारख्या गायकाची गरज आहे. मग ते प्रल्हाददादा शिंदे असू शकतो होते त्यावेळेचे. नागोराव पाटणकर साहेब होते. आपल्या इकडचे मदन नंदेश्वर होते. म्हणण्याचा अर्थ या तोडीचे गायक असतील तर ते आदरास पात्र आहेत. आणि बाकीचे मग आता मी आधी बोलू शकत नाही. म्हणून माझी विनंती आहे की ही चळवळ निश्चितपणे प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बरोबर आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपणही त्याची जाणीव ठेवा. मेश्राम साहेब निश्चितपणे स्वतःचं कुटुंब सांभाळून आपला प्रत्येकच कार्यकर्ता स्वतःचं कुटुंब सांभाळून तन मन धनानं तो ही सेवा देत आहे. ती सर्वोच्च सेवा आहे असं मी समजतो. इकडे मला वाटते किती मुली असतील तुम्हाला? 3 मुली आहेत. तरी पण आज आपल्या कर्तव्याप्रती जागरूक असणारे मेश्राम साहेब पुढे चालण्याचा प्रयत्न करतायत. स्वतःपासून ते आपल्या घरामध्ये ती चळवळ राबवण्याचा प्रयत्न करतायत. निश्चितपणे इथे दहासर किंवा सैनिक दल नाही आहे. समता सैनिक दलाचं खरं युनिट उभारण्यामध्ये या लोकांचा देखील शिंदेकरांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांना सोबतीला मग खंडारे सर होते, नातेवाईक सर होते. अशा प्रकारे केवळ बोलून नाही चालणार. आपल्याला ते स्वतः ते निर्माण करण्याची क्षमता आमच्यामध्ये असली पाहिजे. आणि निर्माण करण्याची क्षमता असेल तरच चळवळ मोठी होईल. अन्यथा केवळ माईकवर भेटलं म्हणजे मी बोलतो, मी भाषण करतो, मी गातो, एवढ्याने चळवळ पुढे जाणार नाही आहे. आणि म्हणून मेश्राम साहेबांसारखे कार्यकर्ते, शेंडेसरांसारखे कार्यकर्ते हे निश्चितच या सर्व गोष्टीला अपवाद आहे. ते आपल्या कर्तव्याला समजून आहेत. आणि म्हणून शेंडेसरांना आणि मेश्राम साहेबांना वाढदिवसाच्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने, राज्य संघटक आदरणीय सुप्रदा साहेबांच्या वतीनं आणि अमरावती जिल्ह्याच्या वतीनं, शहर शाखेच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं त्यांना भावी आयुष्याच्या मंगल कामना करतो.
आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भीम. संपूर्ण विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती सम्राट राजा अशोक आणि माता भीमाई, माता रमाई या सर्व महापुरुषांना अभिवादन. धम्मपीठावर उपस्थित मान्यवर श्री प्रकाशजी बोरकर सर, सांबारे सर, दहाटे सर आणि आर.के. भटकर सर, राहुलजी शेंडे, नागदिवे सर, विजय बागडे सर, अशोक बनसोड सर, मदनजी खंडारे सर, मदनजी मेश्राम नाही आहेत पण ते मदनजी मेश्राम सर, मुकुंदजी मेश्राम सर, गोवर्धनजी रामटेके सर आणि सिद्धार्थ वाचनालयाचे अध्यक्ष व्ही.एस. मेश्राम सर, अरुण शेंडे सर आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि समता सैनिक दल सर्वांना जय भीम. आज आपण सर्वजण मिळून माझा 65वा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा केला. खूप आनंद झाला मला. आपण सर्वांनी वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद. आणि आपण सर्वांचेच वाढदिवस असेच साजरे हो हीच तथागत चरणी प्रार्थना करतो. इथं थांबतो. जय हिंद. नियोजन सकाळचं काय आहे, पण त्यांनी मला सांगितलं होतं की मी नागपूरला जात आहे, मी येऊ शकणार नाही. तर मी म्हटलं ठीक आहे. त्यांना पण वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या मेश्राम परिवारातर्फे, भारतीय बौद्ध महासभातर्फे, समता सैनिक दलातर्फे आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयातर्फे त्यांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा.